लाडकी बहीण महत्वाचं नाही आता 1,500 मध्ये काही होत नाही लेडीजचं. कारण की बरेच आता महागाई वाढली, मेन म्हणजे महागाई खूप वाढल्यामुळे 1,500 कुठेही जातात कळत नाही. त्यापेक्षा रोजगार द्या, लेडीज काम करून कमवतील तरी पैसे. इथे तर वानवडीमध्ये ट्रॉफिक हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि मग आम्हाला असं खात्री वाटते की हा प्रॉब्लेम दादा सॉल्व्ह करू शकतात, म्हणजे प्रशांत दादा जगताप. आधीपासून बघतोय आम्ही, खूप वर्ष झाले दादांना ओळखतोय, दादांची कामं पण पाहिलेली आहेत आणि आमचा विश्वास पण आहे की दादा ते काम करू शकतील. हा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे आम्ही दुसरीकडे कुठेही कुणावर एवढा विश्वास ठेवू शकत नाही, एवढा आम्ही दादांवर विश्वास ठेवू शकतो. नमस्कार, मी निखिल सुक्रे, बी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी सध्या आहे वानवडी साळुंके विहार प्रभाग क्रमांक 18 मध्ये. माझ्या बरोबर काही महिला भगिनी आहेत. खरं तर लाडकी बहीण योजना चर्चेमध्ये आहे आणि मला वाटलं की या लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया घ्याव्या या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं. लाडकी बहीण म्हणून काय प्रतिक्रिया आहे, काय प्रॉब्लेम आहे बहिणीच्या? मला काय वाटायचं की रोजगार उपलब्ध केला पाहिजे लेडीजसाठी. लाडकी बहीण महत्वाचं नाही आता 1,500 मध्ये काही होत नाही लेडीजचं. कारण की बरेच आता महागाई वाढली, मेन म्हणजे महागाई खूप वाढल्यामुळे 1,500 कुठेही जातात कळत नाही. त्यापेक्षा रोजगार द्या, लेडीज काम करून कमवतील तरी पैसे. आणि इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. लाडकी बहीण म्हणून तुमचा काय मुद्दा आहे ताई? माझा मुद्दा तोच असणार आहे की आम्हाला काहीतरी स्वयंरोजगार असा काहीतरी महिलांना हवाय घरी, म्हणजे जेणेकरून आम्ही स्वतःच्या पायावर आम्ही हिमतीवर उभी राहू शकतो. पण बघायला गेलं तर महापालिकेची निवडणूक ही मूलभूत समस्या सोडवण्याची निवडणूक असते. पाणी असेल, वीज असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, कचरा व्यवस्थित जाणं असेल. शहराचा भाग आहे, कुठले प्रॉब्लेम आहेत सध्या शहरामध्ये? आता इथे तर वानवडीमध्ये ट्रॉफिक हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि मग आम्हाला असं खात्री वाटते की हा प्रॉब्लेम दादा सॉल्व्ह करू शकतात, म्हणजे प्रशांत दादा जगताप. बरं, प्रशांत जगतापांच्या पॅनल मध्ये केदारी आहेत, प्रशांत जगताप आहेत, परत अनुभवी 2-3 जण आहेत. या सगळ्यामध्ये काँग्रेस बघायला गेलं तर हायलाइट होते. काँग्रेसच का? आता सध्या म्हणजे की सत्ताधारी पक्ष बीजेपी आहे, भाजप आहे. तर म्हणजे दादांनी भाजपमध्ये न जाता, सत्ताधारी पक्षामध्ये न जाता काँग्रेस हा पक्ष निवडला. कारण तो म्हणजे की एक मिनिट, काम करायचं काम हा जुना पक्ष आहे, म्हणजे नाही का दादांनी सांगितलं तसं की आणि दादांचं काम आम्ही आज म्हणजे आधीपासून बघतोय आम्ही, खूप वर्ष झाले दादांना ओळखतोय, दादांची कामं पण पाहिलेली आहेत आणि आमचा विश्वास पण आहे की दादा ते काम करू शकतील. हा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे आम्ही दुसरीकडे कुठेही कुणावर एवढा विश्वास ठेवू शकत नाही, एवढा आम्ही दादांवर विश्वास ठेवू शकतो. बरं, हक्काचा माणूस म्हणताय का? असा हक्क का गाजवा वाटतो? कारण आमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आमचे छोटे घरातले प्रॉब्लेम असू द्यात, आमच्या सोसायटीमधले असू द्यात, आमच्या म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम असू देत, दादांना कधी रात्री बेरात्री कधीही फोन करा, दादा आमचे फोन उचलतात. नक्कीच. तुमचा काय मुद्दा आहे ताई? खरं तर झाशीच्या राणीसारखी चंद्रकोर लावली आहे तुम्ही. शिकार करण्याची वेळ आलेली आहे, इलेक्शन आलेली आहे. कुणाला मतदान असणार? दादांनाच, ऑफकोर्स दादाच. दादाच का? दादा आमचा हक्काचा माणूस आहे म्हणून दादाच फक्त. नक्कीच पंजा दाखवत आहेत. खरं तर या ठिकाणी बघू शकतो, सगळ्या तुम्ही बघू शकतो, चेहरे बघू शकतोय, सगळ्या महिला भगिनी आहेत, लाडक्या बहिणी. आम्हाला विशेष म्हणजे आम्हाला लाडकी बहिणीची योजना नकोय, फक्त बहिणी पुरता का नकोय की आमचे मुलं आहेत, आमच्या घरातले बाकीचे म्हणजे वरिष्ठ वयस्कर लोक आहेत, म्हणजे फक्त लाडकी बहिणीच का? हे बाकीचे आमची फॅमिली नाही आहेत का घरामध्ये? लाडका भाऊ, लाडका काका हो पाहिजेत ना, सगळेच लाडके असले पाहिजेत ना, फक्त एकालाच लाडके. सुरक्षा महत्वाची, सगळ्यात महिला सुरक्षा महत्वाची, म्हणून आमचा हक्काचा माणूस आलाच पाहिजे. नक्कीच. तुम्ही पण आहात यांच्या बरोबर. खरं तर जात आहे, नेमका प्रॉब्लेम काय? खरं तर काय की एका पिढीचा विचार करण्याचा दृष्टिकोन. बरं, हक्काचा माणूस म्हणताय का? असा हक्क का गाजवा वाटतो? कारण आमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आमचे छोटे घरातले प्रॉब्लेम असू द्यात, आमच्या सोसायटीमधले असू द्यात, आमच्या म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम असू देत, दादांना कधी रात्री बेरात्री कधीही फोन करा, दादा आमचे फोन उचलतात. नक्कीच. तुमचा काय मुद्दा आहे ताई? खरं तर झाशीच्या राणीसारखी चंद्रकोर लावली आहे तुम्ही. शिकार करण्याची वेळ आलेली आहे, इलेक्शन आलेली आहे. कुणाला मतदान असणार? दादांनाच, ऑफकोर्स दादाच. दादाच का? दादा आमचा हक्काचा माणूस आहे म्हणून दादाच फक्त. नक्कीच पंजा दाखवत आहेत. खरं तर या ठिकाणी बघू शकतो, सगळ्या तुम्ही बघू शकतो, चेहरे बघू शकतोय, सगळ्या महिला भगिनी आहेत, लाडक्या बहिणी. आम्हाला विशेष म्हणजे आम्हाला लाडकी बहिणीची योजना नकोय, फक्त बहिणी पुरता का नकोय की आमचे मुलं आहेत,
आमच्या घरातले बाकीचे म्हणजे वरिष्ठ वयस्कर लोक आहेत. म्हणजे फक्त लाडकी बहिणीच का, हे बाकीचे आमचे फॅमिली नाही आहेत का घरामध्ये? लाडका भाऊ लाडका काका हो पाहिजेत ना, सगळेच लाडके असले पाहिजेत ना, फक्त आणि एकालाच महिला लाडके नाही. सुरक्षा महत्वाची हा. सगळ्यात महिला सुरक्षा महत्वाची म्हणून आमचा हक्काचा माणूस आलाच पाहिजे. नक्कीच. तुम्ही पण आहात यांच्या बरोबर खरं तर जाताय. नेमका प्रॉब्लेम काय? खरं तर काय की एका पिढीचा विचार करण्याचा दृष्टिकोन